प्रश्न विचारला ठीक आहे. इथं कोणतरी काहीतरी निवडणूक शंका घेतोय. त्यासाठी आहेत शाखा प्रमुख आहे, गटप्रमुख आहे. त्याच्यात काय नवीन आहे? बघा तुम्ही पण आता आरोप कुणी केला हे सांगत नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला पण ही सवय झालेली आहे. तिकडे लक्ष देऊ नका. महायुतीचंच स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्राबल्य असणार, आमचाच भगवा फडकणार. तर हा तर फारच चोर, हा तर सोफिस्टिकेटेड शब्द वापरलेला आहे. त्याच्यापेक्षा भयानक आम्ही शब्द ऐकलेले आहेत. त्याच्यामुळं आता तुमची प्रतिक्रिया कशी आली? तुम्ही नाव न घेता महाविकास आघाडीच्या कोणीतरी, ठीक आहे, अजून त्याच्यात तुमच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होईल ना. रत्नागिरीमध्ये देखील जे आरक्षण सोडत जे निघाले त्याच्यावरती देखील आता आक्षेप घेतला जातोय, शंका उत्पन्न केली जाते. काय सांगा? काय शंका? की शंका घेतली जाते ही सोडत निघाली मग योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे. कुठं अयोग्य आहे? नाही, मला कुठच्या वॉर्डमध्ये किंवा प्रभागामध्ये हे एकूण संपूर्ण प्रक्रिया जी झाली त्याच्यावरती शंका उत्पन्न केली. तीच शंका मग कोणी केली? केली. त्यांनी शंका केल्यानंतर त्याला उत्तर शाखा प्रमुख दिलं ना माझा, त्यांच्यावर मी काय बोलायचं? करायचा निर्णय घेतला. असं सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत तिथेच होतं. मार्फत आज सकाळी 7 वाजता मदत पण पोच झालेली आहे. ज्या मुलींना शॉकचा धक्का बसला त्यांना देखील आम्ही मदत केली आहे. 2 मुली आहेत, 2 मुली आहेत आणि एक पुरुष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी दौरा होते आणि विकास कामांचं देखील भूमिपूजन किंवा लोकार्पण केलं जाणार आहे. काय सांगाल? शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचा हा दौरा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट्सनं देशात पहिल्यांदा ऑटोमोबाईल वेस्टपासून जे भारतरत्नांची शिल्प बनवलेली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आहे. त्याच्यानंतर धर्मवीर आनंद दिघे सहायता केंद्राचं उद्घाटन आहे. सगळ्या नगरपालिका, गृहनिर्माण विभाग आणि MSRDC याची आढावा बैठक आहे. आणि त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या 3000 बूथ प्रमुखांचा मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर आहे. त्याला स्वतः शिंदेसाहेब मार्गदर्शन करणार आहे. या मार्गदर्शनामध्ये साहेबांनी ज्या योजना सुरू केल्या, शासकीय योजना ज्या सुरू केल्या, त्या शिवसेनेमार्फत जनसामान्यांपर्यंत पोचवणं, त्याचा त्याला फायदा मिळवून देणं यासाठी एक कार्यशाळा आहे. आणि भविष्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मतदार यादी जी आहे त्याच्यात नावं कशा पद्धतीनं बघायची, त्याच्यामध्ये काय काय करायचं, आपला वॉर्ड कसा शोधायचा आहे, यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देखील आहे. त्याच्यामुळं आजचा दौरा हा स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि शिवसेनेला ताकद देणार आहे. आणि आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलो आहोत. निवडणुकीलाच हे ज्यावेळी सुचतं, कोणाला मतदारांचं सुचतं, कोणाला अजून काय काय सुचतं, कोणाला अजून नरेश मस्करींना टोमणा द्यायचं सुचतं. याचा अर्थ दिवाळी ते दरवर्षीच येते, पण निवडणूक 5 वर्षानंतर येते. ती 3 वर्ष झाली नव्हती. ते या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आता खोटं बोलतो, निवडणूक आली म्हणून. ते नाही, मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही. परंतु माझी ह्याच्यामधनं जे कॅन्टीन चालवणारे आहेत त्यांना सूचना आहे किंवा मंत्री म्हणून एक संदेश आहे. क्लीन चिट मिळाली असेल ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु त्या आमदार निवासामध्ये अनेक आमदार राहत असतात, आमदारांबरोबरचे कार्यकर्ते राहत असतात. जर क्लीन चिट दिली असेल तर त्यांना आनंदच आहे, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांचं कौतुक आहे, त्यांचं बळ पडल्याचा आपण सत्कार पण करू. पण याच्या पुढे देखील त्या जेवणाची क्वालिटी ही आमदारांपेक्षा कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली क्वालिटी असली पाहिजे. कारण तिथं जाणारा कार्यकर्ता हा आमदारांच्या बरोबरचा कार्यकर्ता असतो, आमदारांना निवडून दिलेला कार्यकर्ता असतो. त्याच्यामुळे जेवढं आमदाराला महत्त्व असतं तेवढंच अनन्यसाधारण त्या कार्यकर्त्याला महत्त्व असतं. म्हणजे त्यांना जेवण आणि जनरल पब्लिकला जेवण हे चांगलं मिळावं हीच त्याच्यातली संजय गायकवाडांची इच्छा होती. परंतु ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट झाले ते काही योग्य नव्हतं. या बाबतीमध्ये त्यांचा बहुतेक अभ्यास कच्चा आहे. कारण शेवटी निवडणूक आयोग ही मतदार यादी ज्यावेळी जाहीर करते त्यावेळी टप्प्याटप्प्यामध्ये जाहीर करते. किती तारखेपर्यंत नोंदणी आहे, किती तारखेपर्यंत आक्षेप घ्यायचे आहेत, किती तारखेला जाहीर होणार आहे. आणि जाहीर केल्यानंतर देखील आपल्याला माहीत असेल की अजून 2-3 दिवस त्याच्यावर आक्षेप घेण्याची तारीख आहे. आणि ते आक्षेप घेतल्यानंतर आपण जर पुराव्यानिशी तो आक्षेप सिद्ध करून दिला तर 24 तासाच्या त्याच्यामधनं नाव डिलीट होतं किंवा नाव येतं. त्याच्यामुळे ही प्रक्रियाच काही लोकांना माहिती नाही आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल बाकीचे जे होते ज्यांनी खऱ्या निवडणुका लढवलेल्या आहेत, जे 7-7 वेळा आमदार झालेले होते, जे आमदार आहेत,
त्यांच्या चेहऱ्यावरचा जर हावभाव तुम्ही बघितला तर त्यांना हे सगळं पटत नव्हतं, कारण त्यांना माहिती आहे त्यांनी इतके वर्ष निवडणुका लढवल्यामुळं मतदार यादी कशी बघतात. आता काही लोकांना याच वेळी मतदार यादी बघायची हौस जी निर्माण झालेली आहे त्याच्यातनं ह्या शंका निर्माण झाल्यात. ठीक आहे, त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे, निवडणूक आयोग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल, पण अभ्यास नसल्यामुळं काही लोकांकडनं हे होते. तर विशेषतः मुंबई महापालिकेत हिंदुत्वाचा अजेंडा जो आहे तो राहण्याची शक्यता आहे, कारण RSS आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक देखील झालेली आहे आणि यामध्ये एक आहे तो सेफ आहे हिंदुत्ववाना अजेंडा घराघरात पोहोचवण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. RSS आणि भाजपच्या मिटिंगमध्ये काय झालं याची मला कल्पना नाही, कारण तो स्वतंत्र पक्ष आहे. महायुतीमध्ये आम्ही भाजपासोबत आहोत, त्याच्यामुळे त्यांची पक्ष वाढवण्याची सिस्टीम कदाचित वेगळी असू शकते, निवडणुका लढवण्याची सिस्टीम वेगळी असू शकते. पण ज्यावेळी महायुती म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ त्यावेळी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा एकत्र बसतील आणि जो अजेंडा आहे तो फायनल करतील आणि आम्ही निवडणुकीला सामोरं. तुम्ही स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद घेता आणि ते ऐकलं देखील असेल. महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहोत. मी अनेक वेळा याचं उत्तर देताना असं सांगितलं की मी राज्याचा उद्योगमंत्री आहे, शिवसेनेचा उपनेता आहे, तुमच्याशी शिवसेनेचा एक घटक म्हणून तुमच्याशी बोलत असतो. पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही, मला हा अधिकार आहे का? त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. मी समन्वय समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का? त्याच्यामुळे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदेसाहेबांच्या उंचीचं आहे का, की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे, की अजितदादांच्या उंचीचं आहे, ते स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाहीत. त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा, आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा. आणि तो विचार केल्यानंतर जसं माझ्यासारख्याच्या लक्षात आलं की मी युती करा म्हणून सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी काय आम्हाला दिलेला नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.